आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मगाशी देवापुढं काय करत होतीस तू? मॉम बघितलं, या दोघींना मुद्दाम करतात. यांना ना तुला तुझ्या कर्जाचे पैसे रिटर्न नाही द्यायचेत ना, म्हणून माझ्यावर ब्लेम करतात. अंजली, आई तुझ्यावर आळ घेत नाहीये. उत्तर दे अंजली. तुझी हिम्मत कशी झाली माझ्या लेकीशी असं बोलायची? ती का घेईल तुमचे पैसे? माझ्या लेकीला असल्या घाणेरड्या सवयी नाहीये, सांगून ठेवते. पुन्हा तिच्याशी या पद्धतीने बोललीस तर याद राख. सॉरी मामी, कुठल्याही आईला आपल्या मुलीवर अविश्वास दाखवलेला आवडणार नाही हे मला माहिती. पण याआधी अंजली असं वागली हे तुला चांगलंच माहिती. मेकअपच्या सामानासाठी तिने मामाच्या खिशातले पैसे मामाला न विचारता घेतले होते. आणि हे माझ्या मेहनतीचे आणि कष्टाचे पैसे, आणि ते मी सोडणार नाही. हो हो, पैसे कुठे आहेत अंजली? तू सांगणार आहेस की मी शोधून काढू? मला नाही माहित. हो, मग देवघराची इथे काय करत होतीस? काय करत होते म्हणजे? देवाला नमस्कार करत होते. अच्छा, देवाला नमस्कार करत होतीस. मग याआधी कधी देवाला नमस्कार करताना दिसली नाहीस? नाही केला नमस्कार. तुझा काय प्रॉब्लेम काय? इथे काय चोर पोलिसाचा खेळ चाललाय का? अहो, बघताय ना आपल्या लेकीची कशी पोलिसासारखी उलट तपासणी घेतीये ती. तुम्ही काय करणार आहात? मुग घेऊन गप्पा बसणार आहात का नुसते? काय आहे तुझं? मग मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं का नाही देते ती? विचार ना तिला, एवढी गप्प काय येते? गप्पा बसणार नाही तर काय करेल ती? साधी आहे माझी पोर. सख्खी आत्ते बहीण चोरीचा आळ घेते म्हटल्यावर काय बोलणार ती? वाईट वाटतंय तिला म्हणून गप्प बसलीये ती. यांच्यावर जेवढा पैसा खर्च झाला ना, तो माझ्या लेकीवर झाला असता तर मोठी हिरोईन झाली असती माझी लेक आतापर्यंत. ललिता, अगं कुठला विषय कुठं नेतेस तू? आता आपण सईचे पगाराचे पैसे कुठे गेलेत हे शोधतोय ना. हा, सत्तर आपलं सईचं बघा, सईचं हे, सईचं ते, सईचं असं, सईचं तसं. अंजली कशी आहे? तिने काही खाल्लं का, प्यायलं का, ती कशी, असे प्रश्न पडलेत तुम्हाला? सतत या सईचं कोड कौतुक. पण मगाशी मी खरंच तिला देवाच्या इथं पाहिलं म्हणून. छान. म्हणजे स्वतःचे पैसे स्वतःच गायब करून त्याचा दोष माझ्या लेकीवर टाकायचा असं ठरवूनच टाकलंय तुम्ही. ललिता, आपण भांडण्यापेक्षा पैसे शोधूयात का? म्हणजे तुम्हालाही असंच वाटतं की अंजलीने पैसे चोरले? मला तसं नाही म्हणायचं. माझं म्हणणं एवढंच आहे की पैसे सापडत नाहीत, आपण घरात सगळीकडे शोधूयात ना. की पैसे नक्की ठेवले होते कुठे? शोधा, अख्ख्या घरभर शोधा, पण त्याआधी मी जीव देईन सांगून ठेवते. माझ्याच घरात माझ्याच लेकीवर चोरीचा आळ घेताय, नाही सहन होत आता. देवा, माझ्या चांगुलपणाची शिक्षा देतोय का मला? स्वतःला संपवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता माझ्याजवळ. मॉम प्लीज नाही. अंजली, तू गप्पा बस.
मी मेल्यानंतर सुखाने जगू शकशील तू या घरात? काही झालं की हिच्या आपल्या देवीच्या धमक्या सुरू. काय म्हणला? हा? देवीची नाटकं धमकी देते मी? आज खरंच करून दाखवते हा यांना नाटकं करते म्हणतात. नाही तुम्ही बाजूला व्हा वंशा, बाजूला व्हा. आज दाखवते ना या हिला आज ओळखून घेते. नाही, आता मामी थांब. सोड सोड. मामी अगं माणसांपेक्षा पैसे महत्वाचे नाहीयेत आणि जीवापेक्षा तर अजिबात नाही. पण अंजली जर चुकली असेल तर आपण तिला काहीच बोलायचं नाही का? पण माझी काही चूक झालीच नाहीये ना. मी नाही घेतले तुझे पैसे. अंजली सई, अंजलीवर चोरीचा आळ घेतलास म्हणजे विषय संपला असं समजू नकोस. माझं कर्ज फेडायचंच आहे तुला. ते तर मी फेडणारच, पण हा विषय मी सहजासहजी सोडणार नाही. खरं काय ते मी लवकरच शोधून काढेन. मम्मा पप्पा देवा दादा आला. ओमी दादा आला. कॉंग्रॅच्युलेशन दादा. थँक्यू सो मच रिया. या अभिनंदन. थँक्यू सो मच. इथे असाच यशस्वी हो